हॅलो नमस्कार। तर भक्तिबाबर ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की माझं मिसकॅरेज काय झालं होतं, म्हणजे का झालं 1 वर्षापूर्वी। तर 1 सप्टेंबर 2021ला माझं मिसकॅरेज झालं होतं। तर आता 1 सप्टेंबरला 1 वर्ष झालं, पण त्या दिवशी आमची गणपतीची आरती होती, महाप्रसाद होता 200 लोकांचा, त्यामुळे मला जमलं नाही त्या दिवशी व्हिडिओ बनवायचा। तर आज मी व्हिडिओ बनवते। 1 वर्ष होऊन गेलं आणि माझ्या डिलिव्हरीची तारीख होती 14 जानेवारी, म्हणजे आता ह्या सप्टेंबर महिन्यामध्ये 8 महिन्याचं माझं बाळ असतं। आणि ते बाळ मुलगा होता का मुलगी होती, माझं मिसकॅरेज का झालं, कुणाची चूक होती, हे मी सगळं सांगणार आहे। आणि यावर मला भरपूर कमेंट होत्या, त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलेला आहे। आणि प्रेग्नेंट ताईच्या पण कमेंट होत्या की आम्हाला 6वा महिना चालू आहे, आम्हाला 3रा महिना चालू आहे, पण त्यावेळेस मी व्हिडिओ बनवलं नाही, कारण माझी मनस्थिती नव्हती की ह्या विषयावर मी व्हिडिओ बनवावा। पण कधीतरी मी हा व्हिडिओ बनवेन आणि माझ्या मनात जे काय आहे, माझ्यासोबत जे काय घडलं ते सगळ्यांना सांगायचंच होतं मला, तर त्यासाठी आज मी व्हिडिओ बनवते। तर 1 सप्टेंबरला मला 5 महिने पूर्ण झाले होते। तसं मला 25 तारखेलाच 5 महिने पूर्ण झाले होते आणि 1 सप्टेंबरला माझं मिसकॅरेज झालं। म्हणजे झालं असं की घरातलं जे रेग्युलर कामं असतात तर तेच कामं मी करत होती आणि मला डॉक्टरांनी समर्थच्या वेळेस पण बेड रेस्ट सांगितली होती आणि त्यावेळेस पण बेड रेस्ट सांगितली होती। पण गावाकडे म्हणतात आता 5 महिने झालं बाळ म्हणजे असं निब्बर झालेलं असेल, काय होत नाही, तर मी घरातली सगळी कामं, म्हणजे पिठाचा डबा उचलून ठेवायचं, प्यायचं पाणी भरायचं हांड्यानं, अशी ही सगळे कामं केली आणि घरातली थोडीशी साफसफाई केली होती, जे रेग्युलर असती तेच। तर अचानक असं झालं की माझी कंबर दुखत होती। अगोदर जवळजवळ 6 ते 7 दिवस माझी कंबर दुखायची, हळूहळू वाढत वाढत माझी कंबर जास्त दुखायला लागली। मग आम्ही दवाखान्यात गेलो, अगोदर 1 तारखेच्या अगोदरच्या दिवशी दवाखान्यात गेलो, डॉक्टरला दाखवलं, काही नाही एकदम नॉर्मल। डॉक्टरने मला गोळ्या ते दिल्या, मग मी रात्री त्या दिवशी गोळ्या खाल्ल्या, झोपले, काहीच नाही, रोजच्या सारखं जेवली, कामं केली, झोपली, असेल वाटलं। आणि माझ्या घरापासून आम्ही 12 किलोमीटरवर दवाखान्याला जातो, तर तिथं जाईपर्यंत मी गाडीवरून 4 वेळा उतरून खाली रोडवर बसलेली, एवढं माझी कंबर दुखत होती। पोट दुखलं नाही, मला दुसरा काहीच त्रास नाही। आणि ते पण त्रास कधी झाला 24 तास अगोदर, आणि ते पण दवाखाना केल्यानंतर माझं कंबर दुखायची थांबली। आणि परत सकाळी सगळे उठले, सगळ्याचा डबा केले, सगळे जिकडे तिकडे गेले आणि मी घरी एकटी। मग परत माझं ब्लडिंग चालू झालं अचानकच 8-8:30ला। मी सकाळी मग पहिला फोन केला आणि 10-15 मिनिटाच्या आत आम्ही दवाखान्यामध्ये पोचलो। परत मग अर्जंट जाऊन सोनोग्राफी केली, तिथं 20-25 नंबर, तरी पण अर्जंट आहे म्हणून आम्ही आमची सोनोग्राफी सगळ्यात अगोदर केली। तर सोनोग्राफीमध्ये असं आलं की बाळ डॅमेज झालंय आणि तुम्ही डॉक्टरकडे जावा, मी डॉक्टरला फोन करते, असं तिथल्या सोनोग्राफी जे लेडीज डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलं। बाळ डॅमेज झालेलं होतं, पूर्ण कमजोर झालेलं होतं, बाळाची एक साईड काळी निळी झाली होती असे म्हटले डॉक्टर। मग आम्ही खूप प्रयत्न केला, म्हणजे बाळ रिकवर होईल का, म्हणजे पुढे काय प्रोसेस केल्यानंतर पुण्याला मुंबईला कुठं आम्हाला जिथं पाहिजे तिथं सांगा आम्ही जातो, पण होईल का काय, तर ते म्हणले होत नाही, बाळ पूर्ण डॅमेज झालेलं आहे। आणि मला सांगितलेली होती बेड रेस्ट आणि ती मी केलेली नव्हती, म्हणजे कुठंतरी माझी चूक होती, कारण मी घरातले कामं ते करायचे। 4-5 महिने, 4.5 पावणे 5 महिने मी एवढं जपलं, पण आता 5 महिने पूर्ण झालं, आता काही नसतं, मी बिनधास्तपणे कामं करायला चालू केली, ते झालं। आणि हा व्हिडिओ मी तेव्हा पण टाकलेला आहे, 5 सप्टेंबरला आपल्या चॅनलवर आहे। गेलो, मग अबॉर्शन तर आपल्यापूनच चालू झालेलं होतं मिसकॅरेज व्हायला, मग त्याच्या पुढच्या जी प्रोसेस आहेत ते केल्या। आणि पहिलं माझं शिजर होतं समर्थच्या वेळेस, समर्थ 4 किलोचा होता आणि त्यावेळेस माझं नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली 5व्या महिन्यात। एवढा भयंकर त्रास, खर्चा तर झाला तो वेगळा, भयंकर म्हणजे मरणाच्या दारातून वापस। शिजर कुठं झालं आणि कसं झालं मला काही माहिती नव्हतं, पण एवढा भयंकर त्रास झाला की कधीच विसरणार नाही। आणि आई पप्पा पण तिकडून आले, सगळं झालं। आणि आता सांगते की मुलगा होता का मुलगी, तर 5 महिने पूर्ण झाल्यानंतर समजतं की मुलगा होता का मुलगी होती, तर मुलगी होती। त्याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं की माझी फॅमिली पूर्ण झाली असती, समर्थला माझ्या बहीण आली असती, पण नशिबात नव्हती। 5व्या महिन्यामध्ये सगळं माझं। तर संध्याकाळी 1:30-2च्या टायमिंगला माझं पूर्ण नॉर्मल डिलिव्हरी करण्यात आली
आणि मुलगी होती. आई पप्पा आणि आहोला दाखवण्यात आलं. मी कित्येक वेळा म्हटलं डॉक्टरांना पण आणि जे सिस्टर होत्या त्यांना पण की मला बघायचंय मला बघायचंय. तर ते म्हणल्या तुला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आणलं की तुला आम्ही दाखवतो. पण शेवट त्यांनी मला दाखवलं नाही. घरच्याला सगळ्याला दाखवलं. समर्थ झोपला होता. स्पेशल रूम होती. एवढा भयंकर त्रास झाला की मला बेडवरती ते हे करायचे आणि मी बेडच्या खाली कधी आली हे मला पण कळायचं नाही. एवढा भयंकर मला त्रास झालेला होता. आणि बाळ पण छान होतं. तब्येत ते छान होती. 5च महिने झालं होतं. पूर्ण 5 महिने झालं होतं. आणि 5 महिने झाल्यानंतर समजते की मुलगा आहे का मुलगी आहे. तर कुठंतरी माझी चूक होती. सगळ्यांनी मला जिम्मेदार ठरवलं आणि मला पण वाटते की माझी चूक होती. थोडं मी स्वतःला जपायला पाहिजे होतं. पण नाही माझ्यानं शक्य झालं. वेळ निघून गेल्यानंतर समजते की आपण इथं चुकलो. असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं. मला वाटलं की मी दररोजचेच कामं करते. मी वेगळं काही करत नाही. आणि मी दररोजचेच कामं करत होती. मी वेगळं काहीच करत नव्हती. आणि आता सप्टेंबर महिना चालू आहे आणि माझं बाळ 8 महिन्याची माझी मुलगी असती. तर अशी होती माझी मिसकॅरेज स्टोरी. तर 1 वर्षानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यावेळेस मला असं हे होत होतं की मी हेच बोलायला पाहिजे का नको. कारण गावाकडले लोक नावं ठेवतात हे काय पण दाखवते काय पण व्हिडिओ करते. पण मला ज्या ताईंनी कमेंट केली माझ्या सुखादुखात माझ्यासोबत होत्या त्यासोबत माझी स्टोरी शेअर करायची होती. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला मी इथंच थांबवते. पुढे काय बोलावं मला समजत नाही.